आज जे मुंबईला या जरंग्यामुळे जे भोगावं लागत आहे, या मुंबईचे बिझनेसमॅन्स असो किंवा कष्टकरी असो, या मुंबईतले जे नागरिक आहेत यांना जे आज भोगावं लागत आहे, या जरंग्यामुळे भोगावं लागत आहे। याची काय दानत आहे? याला वाटलं का हे अंतराली आहे म्हणून? इथे जरंग्या तुझी काही चालणार नाही, लक्षात घे। हे संविधानाचं राज्य आहे, संविधानाच्या नुसारच मिळणार। हे असं आरक्षण मागतो किंवा देशी पाजून आणून इथे जर का प्रीपेड करून सगळं चालवतो म्हणलं तर जरंग्या हे चालणार नाही, लक्षात ठेवायचं। इथे दादागिरी जमणार नाही, दादागिरी इथे चालू शकत नाही। हे कायद्याचं राज्य आहे। काय बोलतोस तू? तुझ्या जिभेला हाड आहे का जरंग्या? कधी मुख्यमंत्र्यांची आई काढतोस? चित्रा वाघ सारख्या एका सन्माननीय एवढ्या मोठ्या नेत्याला तू खालच्या स्तरावर बोलतोस? लायकी आहे का तुझी? आता मला तर शरद पवारांच्या राजकारणाबद्दल काही बोलायचंच नाही। मला तर असं वाटतं की त्यातल्या करणीचं फळ आहे की काय? रसद पुरवसाल त्याच्यामुळे घडले की काय? सन्माननीय ताई आहेत आमच्या सुप्रिया ताई, मी त्यांचा रिस्पेक्टच करते, परंतु माझ्या एसटीतले 124 बांधव जे रोज मृत्युमुखी पडत होते 6 महिने, त्यावेळेस माझ्या ताईला जाग नाही आली। माझ्या एसटीतले कष्टकरी जे मृत्यू पडत होते त्यांना भेटण्यासाठी ताईचा पाय आझाद मैदानात नाही आला, परंतु आज या देशी पाजून आणलेल्या या जरंग्याला भेटण्यासाठी ताई तुमचे पाऊल कसे वळाले? भेटले ना तुम्हाला ते कर्माची फळं? फेकल्या ना तुमच्या अंगावर बाटला? उष्ट्या पाण्याच्या बाटला फेकून तुमचं तिथं स्वागत झालेलं आहे ताई, लक्षात घ्या। आता तरी मला वाटतं सुधरा आणि या ज्या जरंग्याला आहे त्याची लायकी दाखवून द्या। विनाकारण माझ्या गोरगरीब, माझ्या सर्वसामान्य, माझ्या लडक्या मराठा भावांना दिशाभूल करू नका रे। माझे ते ओरिजिनल लाडके अभ्यासू माझे मराठा भाऊ इथे नाहीच दिसत आहेत मला। हे कुठली तरी गंगा वाहते इथे उलटी। काय तुम्ही या लोकांना, मी म्हणते चपट्या पाजून आंदोलन केली जात नाही। एसटीचं आंदोलन एक अमेरिकेमध्ये सुद्धा त्या आंदोलनाची चर्चा झालेली आहे। हे काय आंदोलन आहे? हे कोणती दादागिरी आहे? वाटेल ते बोलायचं, गांडबुली म्हणायचं? अरे लाज वाटते का तुला जरंग्या? त्या आंदोलनामध्ये बहिणी आहेत, अविवाहित मुली आहेत, एवढे मोठे माझे लोक आहेत, तिथे आलेली जनता आहे, त्यांच्यासमोर असं घाणेरडं बोलतो? लाज वाटायला पाहिजे। जरंग्या हे चालणार नाही। हे जे आहे हे आंदोलन आहे, हे आंदोलन नाहीच आहे। हे प्रीपेड कार्यक्रम चाललेला आहे, पेड कार्यक्रम चाललेला आहे। शरद पवार पाठवलं होतं ना लेकीला, लेक आली होती ना का? सगळे तुमचे नेते पण तिथे आहेत ना, जागजागी सगळे पुरवठा करत आहेत ना, मग काय झालं? कोणता रिस्पेक्ट मिळाला? म्हणजे सीमेपलीकडे जे आतापर्यंत आपण म्हणत होतो की क्रॉस बॉर्डरमध्येच हे केलं जात होतं, एकाने पुरवठा करायचा आणि त्याचे फळ एक दिवस भोगायला लागले होते अमेरिकेला सुद्धा, तेच हे झालेलं आहे। रसद जरी पुरवली असेल तरी आज लेकीचा कसा अपमान झाला हे लक्षात ठेवा। पिदाड्याचा कोणताही धर्म नसतो, पिदाड्याची कोणतीही जात नसते, या जरंग्या चपट्याची कोणतीही जात नाही, याची कोणतीही लायकी नाही। हा जरंग्या फक्त एका उद्देशाने, एका पॉलिटिकल मोटिवेटेड होऊन इथे आलेला आहे, याची चलणार नाही। जरंग्या ताबडतोब आझाद मैदान खाली करायचं, हे खपून घेतलं जाणार नाही। माझा इशारा आहे तुला।